उच्च न्यायालयाचा सन्मान करणं हर प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे। आणि माननीय मंगलप्रभात लोढाजी इथे येऊन गेले आहेत। विधानसभाचे राहुल नागरेकर विरोधात देवेंद्र फडणवीस ही दोन प्रतिनिधी माझ्याकडे आले आणि मला आश्वासन दिलं आहे या 15 दिवसात याचा काही ना काही आम्ही निवारण करू, कारण की कोणती समस्या काढू, याचा तोडगा काढू, त्याच्यामुळे वापस हा जैन समाज नाराज होणार नाही असं आश्वासन मला या 15 दिवसाचं दिलेलं आहे। पण पुढचे 15 दिवस पुन्हा एकदा तोच प्रश्न राहतो की पुढचे 15 दिवस कबुतरांना मग कोण दाणा घालणार की त्यांना त्यांची खाण्याची सोय कोण करणार? मग बघा 15 दिवसाचं जे दाणे आहे ते दाणे चालणं टाकू आहे हो, कोणाला थांबलेला आहे? फक्त दादरनी आलेला आहे ना, बाकी सर्व कबूतर का ना माझे गोरा रोज 15-40 बुरे जातात आमचीवाली। आमचा मुद्दा फक्त दादरचा कबूतर खोलणं आम्हाला खोलायचं आहे। मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं आहे, मी उद्या परवा भेटायला भी जाणार आहे त्यांच्यावर फोन पर रात्री राहुल सरांना प्रेस कॉन्फ्रेंस वाला फोन कि गुरुजी हम आपके साथ अन्याय होने नहीं देंगे, जैन समाज का नहीं देंगे। अब इतने बड़े देवेंद्र फडणवीस साहब ने बोला है, जैन के प्रतिनिधि मंगल प्रभात लोढ़ा तो जैन समाज के हैं, जैन धर्म के अनुयायी है। उन्होंने बोला है कि आश्वासन देता है कि मैं धर्म पहला है पार्टी बाद में है। इस व्यक्ति ने मुझे दावा किया है, राहुल विधानसभा के राहुल अध्यक्ष भी आए कि 15 दिन के अंदर मैं जल्दी से जल्दी इसकी समस्या का हल करूँगा। तुम्ही स्वतः उपोषण आता सध्या सोडलेलं आहे, तात्पुरतं सोडलेलं आहे, समाधानी आहात का त्यांच्या आश्वासनावरती? मग आता बघा 15 दिवसानंतर विश्वास पडेल, नाही जर झालं तर आपण तर ठाम आहेत, पण ताडपत्री आम्हाला इलेक्शनच्या पहिले काढायची आहे बस। पालिका निवडणुकीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे, अनेक राजकीय पक्ष हा मुद्दा उचलून धरणार आहेत। कसं पाहता या विषयाकडे? येत्या काळामध्ये हा विषय अजून जास्त तापेल का किंवा चर्चेमध्ये येईल का? जो जुदिया पे राज करेगा, जो करुणा पे राज करेगा, वही बीएमसी में राज करेगा, खुली बात है। कोणाला इशारा आहे हा? ज्याला समजेल त्याला इशारा समजेल आहे। आता माझ्या तोंडातून थोडी मी कोणा विरोध करू, कारण की ते माझे मांग पुरी करत आहेत। माझे प्रतिनिधी आलेत आमचे जैन संघटना जी आहे आमची, जिचे आम्ही जे रणमध्ये आम्ही जे आमची उभे करणार आहे, काय पार्टीचं नाव आपल्या? हां, राष्ट्रीय जैन समाज आमची पार्टी आम्ही खोलू, आम्ही जितून आणू, आमचे आमदार आमचे खासदार आणू आम्ही। येत्या 15 दिवसात हा विषय नाही सुटला तर पुन्हा कशी भूमिका असेल, कोणती आक्रमक भूमिका असेल मग तुमची? ते सरकारला बीएमसी मध्ये भोगा लागेल। पालिका निवडणुकीत सरकारला मतदानातून तुम्ही उत्तर द्याल का मग, असं तुमचं म्हणणं? जरूर जरूर, भगवान महावीर का संदेश है जीवर जीने दो, और मैं किसी पार्टी का भी नहीं हूँ, मैं कट्टर सनातनी जैन मुनी हूँ। सनातन जैन मुनी आहे आणि मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, आणि जो ह्या कबुतरासंग राजनीती करणार आहे त्याला पण सोडणार नाही। घरात जाऊ त्यांना उंदरासारखे बाहेर काढणार नाही, कारण की धर्मासंग राजनीती हवे नाही। आणि ते जे कबूतर काने दिले त्यांना मान्य नाही आम्हाला। जे प्रतिनिधी जे गेले आहेत त्यांना विचार सांगतो, कशाला गेले तुम्ही? पुराणे कत्तलखाने, पुताने जो कबूतर खाने ते खोला ना तुम्ही, बरोबर? अरे आम्हाला बीएमसीची भीक नाही पाहिजे। आमच्याकडे एवढे धनारे लोक बसले आहेत की एक जमीन आम्ही करू शकतो। जे आमची पुराणे आहे, जे आमची परंपरा आहे, तेच कबूतरखाने आता आम्हाला हवे। मी त्या बीएमसीकडे जाणार नाही, मला त्या बीएमसीवर विश्वास आहे नाही। मी माझ्या समाजाला कठीत करीन, माझी एक सेना काढली आहे, राष्ट्रीय सनातन 36 कोम सेना काढणार। मारवाडी समाज आणि गुजरात समाजाला मी एकत्रित करणार, राष्ट्रसाती धर्मासाती, आणि बीएमसीमध्ये मी देखा मुनी आहे, मी पार्टी तर खोलणार नाही, पण आश्वासन देईन की आमचे जैन मंदिर सुरक्षित राहिले पाहिजे, आमचे गोमाता सुरक्षित राहिली पाहिजे, गोमाताची जी सेवा करते सुरक्षित, हाच आमचा मुद्दा आहे। तुमच्या या भूमिकेला मनसेचा विरोध होता आणि अजूनही विरोध आहे, मग आता कसं पाहताय? कारण त्यांचं म्हणणं की तुम्ही अगदी त्यांनी थेट म्हटलेलं आहे की तुम्ही कबूतर घरी घेऊन जा, इथे कशाला हवेत असं? बघा, हे अलग अलग मुद्दे नेते मराठी मारवाडी करतात। तुम्हाला जर मराठी भाषे एवढा प्रेम आहे तो ते अल्लाहू अकबरचे ते स्पीकर वाजतात, त्याला तुम्ही मराठीत करून दाखवा ना। तुम्ही जर तुमच्यात जर हिंदुत्व असेल तर तुम्ही भेंडी बाजारमध्ये जा ना मराठी बोलायला, मारवाडीला कशाला तुम्ही त्रास देता? बरोबर ना? हे आमचं काही करू शकत नाही। आम्ही शांतिप्रिय आहे आणि शांतिप्रिय राहणार आहे, आणि आमच्या धर्मावर आस्था आहे। मी राजसाहेबांना आम्ही राष्ट्रीय सनातन सेना का बरं काढतो माहीत आहे का तुम्हाला? त्या राष्ट्रीय 36 कोम सेना जे खोलली आहे ना, आम्ही स्वतः मारवाडीला सांगणार की तुम्ही मराठी कंपल्सरी बोला। देवेंद्र फडणवीसने का मराठी बोला लागेल, मराठी कंपल्सरी म्हणून बोलायला लागेल, आम्ही क्लास लावू त्याच्यासाठी। हे बघा जैन आहे ना, पुण्याहून आलेले मराठी बोलतात ते, आम्ही सन्मान नाही करतात। छत्रपती शिवाजीचा सन्मान करणं हा आम्हाला, आम्ही राजस्थानमध्ये जन्म आहे, पण आमची कर्मभूमी आमचा महाराष्ट्र आहे। ज्या महाराष्ट्र भूमीने आम्हाला मान दिलं, सन्मान दिलं, समृद्धी, याच्याशी गद्दार आम्ही करणार नाही। मान्य राजसाहेब ठाकरेंमध्ये जे विचार आहेत ते बालासाहेबाचे विचार आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बालासाहेबमध्ये होते। आता
तेच विचार राजसाहेबांमध्ये दिसायला पाहिजे. और तुमच्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज रिअल बालासाहेबांचे विचार असेल तर आम्ही तुम्हाला स्वागत आहे, सन्मान आहे. करा, तुम्ही विरोध करत असेल तर आम्ही नाही आहे. शेवटचा प्रश्न, 15 दिवसांनी पुन्हा उपोषणाची वेळ तुमच्यावर येईल का? तुम्हाला काय वाटतं आता? मान्य मंगलप्रभातजी लोढा येऊन गेले आहे. जैन ते एक मंत्री नाही, जैन समाजाचे प्रतिनिधी आहेत. ज्या वेळेनं मी राहुल नागरेकर सरांकडे गेलो आहे त्यांनी प्रत्येक काम माझं केलं. गोरक्षण बोलो, अंधेरी मंदिर बोलो, विलेपार्ला, ज्या वेळेला राहुल सरांशी मी बोललेलं आहे त्यांनी माझी समस्या हल केली आहे. तर मला वाटते कबूतर बी हे सॉल्व करेल. प्रश्न सुटेल यावेळेला? नाही सुटला तर 15 दिवसानंतर आहे मैदानामध्ये. तुम्ही आहेस, मी आहे. 15 दिवसांनी पुन्हा प्रश्न नाही सुटला तर पुन्हा मैदानामध्ये येण्याचा इशारा स्वतः जैन मुनी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा आदित्यसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.